श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एखादं झाड उभं राहतं तेव्हा त्याच्या मुळात पाणी, सावली आणि थोडी काळजी असावी लागते. तसंच माणसाचं आयुष्य असतं. बाहेरून दिसणारं तेजस्वी असलं तरी आतून त्याला आधार देणारे विचारच असतात. आजच्या घडामोडींच्या वेगात आपल्या जीवनात रोज नवीन नवीन तणाव, प्रश्न, अपेक्षा आणि स्पर्धा या वाढतच चालल्यात. आणि यात माणूस दिसतो, पण हरवलेलं त्याचं माणूस पण सहज ओळखून नाही येत. जगण्याची धावपळ सुरूच असते, पण दिशा कुठं आहे हे समजेन असं झालंय. आणि श्रोते हो, याच दिशाहीन प्रवाहात विचार हेच आपल्याला किनाऱ्याकडे घेऊन जात असतात. माणसानं किती कमावलं, किती मिळवलं, यापेक्षा त्यानं किती समजून घेतलं हे खूप मोलाचं असतं. समाज बदलतो, जग बदलतं, पिढ्या बदलतात, पण चांगले विचार हे काळाच्या कक्षेपलीकडे गेलेले असतात. ते शब्द नसतात, ते एक चालणारा प्रकाशवाट असतोय, जे आपल्याला अंधारातून बाहेर काढतो. श्रोते हो, एखादं प्रेमळ बोलणं, एखाद्या परक्या दुःखी जीवाला दिलेला धीर, एखाद्याच्या चुका समजून घेऊन त्याला दिलेली माफी, अथवा न बोलता केलेली साथ, हे सगळं म्हणजेच उगम असतो विचारांचा. आणि हे विचार जेव्हा हृदयातून निघतात ना, तेव्हा ते समाजाच्या मनामध्ये नवं बीज पेरत असतात. श्रोते हो, आज आपल्याला हवाय एक असा विचारांचा झरा, जो केवळ बौद्धिक समाधान न देता मनाला हलवणारा असावा, प्रेरणा देणारा असावा आणि दिशा दाखवणारा असावा. कारण श्रोते हो, परिस्थिती बदलत राहत असते, पण ज्यांच्या मनात ठाम विचार असतो ना, त्यांचं जग हे स्वतः घडत जात असतं. आणि हाच उद्देश घेऊन हे काही विचार पुष्प जीवनाच्या वाटेवर सुगंध देणारे, मनात उमलणारे आणि आयुष्याला अर्थ देणारे आहेत. हे नक्कीच आपल्या आयुष्यात नवा बदल घडवतील. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एकटं असणं दुःखद नाही, पण नकली नात्यांमध्ये अडकणं हेच आयुष्याचं खऱ्या अर्थानं नुकसान आहे. खरं नातं म्हणजे ओळख नसतानाही समजून घेणं. स्वप्न पाहणं ही सुरुवात असते, पण ती पूर्ण करण्यासाठी झपाटलेपण आणि कष्टांची तयारी हवी. स्वप्न बघणं सोपं असतं, जगणं कठीण पण आवश्यक असतं. धीर, संयम आणि समजूत हे जीवनातील सर्वात मोठे शस्त्र आहेत. संयम म्हणजे परिस्थितीवर नियंत्रण. वाईट दिवस आपल्याला रडवत असले तरी तेच आपल्याला खूप काही शिकवून जातात. अंधाराशिवाय प्रकाशाचं महत्त्व कळत नसतं. जो स्वतःवर हसतो तो जगातल्या कोणत्याही वाईट गोष्टीवर मात करू शकतो. म्हणून स्वतःला ओळखणं म्हणजेच मनाचं स्वातंत्र्य. कोणाला माफ करणं ही कमजोरी नव्हे, ती स्वतःला शांत ठेवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. क्षमा म्हणजे आत्ममुक्ती. माणूस किती मोठा आहे हे त्याच्या कपड्यात नाही, तर त्याच्या वागणुकीत दिसून येतं. प्रतिष्ठा हृदयातून उगम पावत असते. चांगले विचार म्हणजे मनाचं खत. जे मनात टाकलं तेच विचारांचं फूल उमलवेल. विचार जगणं घडवत असतात. एखादं नातं वाढवायला हजारो वेळा माफी लागते, पण टिकवण्यासाठी फक्त एकदा माफ केलं म्हणावं लागतं. क्षमा म्हणजे नात्यांना वाचवण्याचा मंत्र आहे. प्रेमानं बोलणं ही क्रांती आहे. कठोरपणे जिंकण्यापेक्षा प्रेमानं मन जिंकणं ही सर्वात मोठी यशोगाथा आहे. सौम्यतेत खूप मोठं सामर्थ्य असतं. जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते.
इतरांकडून बदलाची अपेक्षा ठेवणं फारसं व्यावहारिक नाही. आपण बदललो तर आपोआप विश्व बदलतं. सत्य बोलणं सोपं नसतं, पण तेच आयुष्य सच्च बनवतं. बनावटपणात क्षणिक यश मिळेल, पण शांती हरवते. सत्य म्हणजे आयुष्याला दिशा देणारी शोध. काळ बदलतो, लोक बदलतात, पण माणसानं धारण केलेले चांगले विचार ते कायम वंदनीय राहतात. सद्विचार अमर असतात. ज्याला प्रत्येक माणसात काहीतरी शिकण्यासारखं दिसतं तोच खरा मोठा माणूस असतो. मोठेपण हे हुद्द्यात नसतं, तर दृष्टिकोनात असतं. नातं हे कमवावं लागतं. अहंकार गिळून, समजून बोलून आणि माफ करून टिकवावं लागतं. नात्याची वेण टिकवण्यासाठी शहाणपण हवं असतं. आपण जग बदलतो का हे महत्वाचं नाही, आपण कुणासाठी जगतो हे ठरवतं आपल्या आयुष्याचं मूल्य. उद्देशाशिवाय जगणं म्हणजे चालता चालता हरवलेलं अस्तित्व. खरा आनंद तोच असतो जो दुसऱ्याला दिल्यावर अधिक होतो. स्वतःसाठी जगणं सोपं आहे, पण इतरांसाठी जगणं त्यातच खरा अर्थ आहे. आनंदाचा मार्ग सोपेक्षा आपण मध्ये आहे. शब्द हे तलवारीसारखे असतात. एकदा जखम केली की ती उमटतेच. म्हणून बोलताना प्रेम, संयम आणि समजूतपण याची साथ हवीच. शब्दांची जबाबदारी प्रत्येकाच्या नात्याची दिशा ठरवते. कधी कधी इतके एकटेपणा जाणवतो की स्वतःची सावली सुद्धा आधार वाटते. अशा वेळी मनातली आशा ही सर्वात मोठी सोबत असते. स्वतःवरचा विश्वास हेच अंतिम बळ आहे. देव शोधायला मंदिर, मशीद किंवा चर्च लागते असं नाही. एखाद्या माणसाला हसवलं की तो देव मनात स्थिरावतो. माणुसकी हीच खरी भक्ती आहे. दुःख जास्त वाटतं तेव्हा आपण एकटे असतो, पण तेच दुःख कोणाशी वाटल्यावर ते थोडं हलकं होतं. म्हणून नातं जपा. तेच आपल्या भावनांचं खरं ठिकाण असतं. एकमेकांचा आधार म्हणजे जगण्याचं खरं बळ आहे. ज्या वाटेवर काटे असतात तीच वाट आयुष्य घडवत असते. आरामाची वाट फार थोडं शिकवते. संघर्षातूनच व्यक्तिमत्वाची घडण होते. ज्या नात्यांमध्ये प्रेम असतं तिथं व्यवहार नसतो. तिथं माणूस माणसासाठी मनापासून उभा असतो. प्रेम हे गणित नाही, ते मनाचं ऋणानुबंध असतो. जग जिंकलं नाही तरी चालेल, पण स्वतःच्या मनावर विजय हा मिळवला पाहिजे. कारण खरा संघर्ष बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो. मनावरचं नियंत्रण म्हणजे खऱ्या यशाचं मूलतत्व. इतरांचा दोष पाहण्याआधी स्वतःकडे डोकवा. मनाच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब किती निर्मळ आहे हे पहा, मगच इतरांना दोष द्या. आत्मचिंतनाशिवाय केलेली टीका ही अपूर्ण समजूत दर्शवते.